नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे। ही सत्य घटना आहे कोल्हापूर येथील। कोल्हापूरमध्ये एका छोट्या गावात गणपत हा आपल्या पत्नीसोबत राहत होता। त्याच्या पत्नीचं नाव लता असं होतं। त्यांच्याकडे 3 एकर जमीन असते, मात्र त्यातून काहीही उत्पन्न मिळत नाही। त्यामुळे तो वैतागून गेला असतो। त्यामुळे गणपत आपल्या पत्नीला म्हणजे लताला म्हणतो की शेतीमधून आपल्याला काहीही मिळत नाही, त्यामुळे मला घर चालवणं कठीण झालं आहे। आता मी काय करू, मला काही कळत नाही। तेव्हा पत्नी लता त्याला म्हणते की आपल्या शेजारच्या गावामध्ये एक कंपनी आहे। गणपत तिथे जायचा विचार करतो आणि त्याला कंपनीमध्ये नोकरीही मिळते। गणपत खुश होतो, त्याला आता नोकरी मिळाली आहे। त्याच्या घरातली आर्थिक तंगी आता दूर होईल, त्यामुळे तो खूप उत्साहाने काम करू लागतो। पण त्याला थोड्या दिवसातच कळतं की कंपनीमध्ये फक्त राबवून घेतात। जेव्हा पगार द्यायची वेळ येते तेव्हा ते पगार लवकर देतच नाही। त्यामुळे गणपत पार वैतागून गेला होता। पण परिस्थितीमुळे त्याला नाईलाजाने ते काम करावं लागलं। पण जेव्हा कंपनीवाले 2-3 महिने झाले तरी पगारच देत नव्हते, तेव्हा शेवटी त्याने ठरवलं की त्या कंपनीमध्ये काही होणार नाही आणि त्याने दुसरं काहीतरी काम करायला हवं। गणपत पत्नीला म्हणतो की त्या कंपनीमध्ये काही खरं नाही। सुरुवातीला तर त्यांनी 2-3 महिने व्यवस्थित पगार दिला, मात्र आता 2-3 महिन्याचा पगार थकलेले आहेत, तरीही पगार झाला नाही। त्यामुळे शेवटी तो वैतागून जातो आणि ती कंपनी सोडण्याचा विचार करतो। तो पत्नीला म्हणतो की मी आता काय करू, मला काही कळत नाही। कंपनीमध्ये पगार तर वेळेवर मिळत नाही आणि तसंही ते राबवून घेतात। आता काय करू, मला काही कळत नाही। त्यावर त्याची पत्नी म्हणाली की आपल्या गावामध्ये कोणीही दूध विक्रेता नाही, आपल्या गावामध्ये दूध डेअरी नाही। जर आपण दूध डेअरी सुरू केली तर आपला धंदा खूप चालेल। त्यावर गणपत म्हणतो की आपल्याकडे गाय म्हशी नाही, आपल्याकडे दूध कुठून येणार आणि म्हशी घ्यायलाही खूप पैसा लागतो। त्यावर पत्नी म्हणते की आपल्याजवळ जे जमीन आहे ते विकून आपण गाय म्हशी घेऊ। आता गणपतला पत्नीची गोष्ट पटते। गणपत म्हणतो की ठीक आहे, आपण असंच करू। तो लगेच गावातल्या सरपंचाकडे जातो आणि सांगतो मला माझी जमीन विकायची आहे। सरपंच त्याला म्हणतो की असं काय कारण आहे, तुला आपली जमीन विकण्याची वेळ आली? त्यावर तो म्हणतो की मी असं ठरवलं आहे, गावामध्ये दूध डेअरी ओपन करायची आणि त्यासाठी गाई म्हशी घेण्यासाठी मला पैशाची गरज आहे, त्यामुळे मी माझी जमीन विकतो आहे। त्यावर सरपंच म्हणतो की ठीक आहे, मी उद्याच तुझ्या घरी येतो आणि सगळं कागदपत्रांचा आपण व्यवहार करून घेऊ। दुसऱ्या दिवशी म्हणजे 23 जून 2025च्या दिवशी सरपंच गणपतच्या घरी जातो। गणपत आपल्या पत्नीला आवाज देऊन सांगतो की यांच्यासाठी चहा पाणी कर। जेव्हा गणपतची पत्नी लता चाय घेऊन येते तेव्हा तिच्या सौंदर्याकडे बघून हा सरपंच घायाळ होऊन जातो। तिच्याकडे टक लावून बघतच राहतो। त्याला असं वाटतं की एवढी सुंदर स्त्री आपल्याला भेटली पाहिजे, त्यासाठी काय करावं लागेल। सरपंचाला आता लता पाहता क्षणी खूप आवडू लागली होती। तो ठरवतो की आपण हिला मिळवलंच पाहिजे। त्यानंतर तो गणपतला म्हणतो तुला जमीन वगैरे विकण्याची गरज नाही, तू असं कर, तुला काम नसेल तर तू माझ्या शेतात काम करत जा, म्हणजे मी तुला 15,000 रुपये महिना देईल, म्हणजे तुला काम देखील मिळेल आणि तुझी जमीनही कोठे जाणार नाही। आपली जमीन ही खरी प्रॉपर्टी असते, ती विकायचं नसते। आता गणपतला वाटलं की हा सरपंच किती दयाळू आहे, मला तो मदत करतो आहे। पण त्याला माहीत नव्हतं की त्या सरपंचाच्या मनामध्ये काय दडलेलं आहे। तो मदत करण्याच्या बहाण्याने त्याच्या पत्नीच्या जवळ येण्याचा प्रयत्न करणार होता। गणपतला हे माहीत नव्हतं की हा सरपंच पुढे भविष्यामध्ये काय भयंकर कांड करणार आहे। आता दुसऱ्या दिवसापासून गणपत त्या सरपंचाच्या शेतामध्ये काम करू लागला। आता गणपत खुश होता, कारण गावामध्येच त्याला काम मिळालं होतं। असेच काही दिवस जातात आणि तारीख येते 22 जुलै 2025। गणपत सरपंचाकडे जातो आणि म्हणतो की मला 2 दिवसासाठी माझ्या बहिणीकडे जायचं आहे, त्यामुळे मी कामावरती येणार नाही। त्यावर सरपंच म्हणतो ठीक आहे। आता सरपंच ज्या संधीची वाट बघत होता ती संधी स्वतः चालून त्याच्या दारावरती आली होती। त्यामुळे सरपंच खूप खुश झाला होता, कारण लताचा नवरा हा आता गावातून 2 दिवसासाठी बाहेर जाणार होता। ही संधी त्याला भेटली होती। दुसऱ्या दिवशी म्हणजे 24 जुलै 2025च्या दिवशी आता गणपत लवकर सकाळी तयार होतो। आपल्या बहिणीच्या घरी जाण्यासाठी तो निघतो। सरपंच वाटच बघत असतो की कधी गणपत घरातून बाहेर जाईल आणि कधी तो लताला भेटायला जाईल। जसं त्यानं बघितलं की गणपत घराबाहेर गेला आहे, गणपत लताच्या घराकडे जातो आणि दार ठोठावतो। लता आतमधून येते आणि सरपंचाला दारावर बघून तिला आश्चर्य वाटतं। ती त्याला म्हणते गणपत तर घरी नाही, कामानिमित्त बाहेर गेले आहेत। त्यावर सरपंच म्हणतो मला तुझ्यासोबत बोलायचं आहे। ती त्याला घरात बसायला सांगते।
त्याच्यासाठी चहा वगैरे ठेवते. त्यानंतर सरपंच तिला म्हणतो, चाय वगैरे काही ठेवू नको, मला तुझ्यासोबत बोलायचं आहे. तो म्हणतो की मला तू खूप आवडते. जेव्हा मी तुला पहिल्यांदा बघितलं तेव्हाच मी तुझ्या सौंदर्यावरती घायाळ होऊन गेलो होतो. त्यामुळे माझी अशी इच्छा आहे, मला तुझ्यासोबत काही वेळ घालवायचा आहे. त्यावर काय बोलू काय नाही असं लताला होऊन जातं. कारण तिने रागाच्या भरात काही जर चुकीचं बोललं तर सरपंच तिच्या नवऱ्याला कामावरून काढून टाकेल असं तिला भीती होती. त्यामुळे ती काहीही बोलली नाही. पुढे सरपंच तिला म्हणाला, मी याचे तुला पैसे देखील देईल. तुझंही यामध्ये फायदा होईल आणि मलाही फायदा होईल. आता पैशाचं नाव ऐकताच लताच्या मनामध्ये लोभ जागृत झाला. तशीही त्यांना पैशाची फार गरज होती. त्यामुळे ती तयार झाली आणि म्हटली की आता नको, तुम्ही रात्री या. तसंही माझा नवरा आज येणार नाही. त्यानंतर लता त्याला म्हणते की मला थोडे पैसे देऊन टाका. त्यावर सरपंच म्हणतो, मी तुला रात्रीच पैसे देईल. आता सरपंच खुश होतो आणि तेथून निघून जातो आणि तो वाट बघू लागतो की कधी रात्र होते. जशी रात्र होते तो रात्रीला 10 वाजता लताच्या घरी जातो आणि तिथे गेल्यानंतर मनसोक्तपणे संबंध करतो. त्या ठिकाणी त्यांचे अनैतिक नातं सुरू होऊन जातं. त्याचं मन भरल्यावर तो लताला 5,000 रुपये देतो आणि आपल्या घरी निघून येतो. आता लताला काही वेळातच 5,000 रुपये मिळाले होते. त्यामुळे ती आता खूप खुश होती. लता त्याला सांगते की तुम्ही उद्याही माझ्याकडे या. त्यामुळे दुसऱ्याही दिवशी रात्री सरपंच तिच्याकडे जातो आणि पूर्ण रात्रभर तिच्याकडेच राहतो आणि आता परत तिला पैसे देतो आणि घरी निघून जातो. दुसऱ्या दिवशी तिचा नवरा म्हणजे गणपत घरी येतो. असेच काही दिवस जातात आणि आता 4 सप्टेंबर 2025चा दिवस असतो. सरपंच आपल्या मित्राला कॉल करतो आणि त्याला सांगतो की तू शेतामध्ये दारू घेऊन ये, आज आपण पार्टी करू. सरपंचाचा मित्र दीपक म्हणतो, ठीक आहे. ते दोघेही शेतात जातात आणि ते खूप दारू पिऊन पार्टी करतात. जेव्हा त्यांना खूप नशा चढते तेव्हा सरपंच मित्राला दीपकला म्हणतो, गावामध्ये खूप सुंदर स्त्री आहे, ती माझी प्रियसी आहे. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी तिच्याकडे जातो आणि मनसोक्तपणे आनंद घेतो. त्यानंतर सरपंच तिचा फोटोही त्याला दाखवतो. आता तिचा फोटो बघून दीपक म्हणतो की एवढी सुंदर कशी काय तुला मिळाली? मलाही तिच्यासोबत वेळ घालवायचा आहे. त्यावर तो सरपंच म्हणतो, ठीक आहे, आजच आपण तिच्याकडे जाऊ. पण यामध्ये अडचण असते, तिचा नवरा गणपत. त्यामुळे हा सरपंच गणपतला बोलावतो आणि त्याला म्हणतो की शहरामध्ये बँकेमध्ये माझं काही काम आहे. त्यामुळे शहरात बँकेमध्ये जा आणि 10,000 रुपये माझ्या अकाउंटमध्ये डिपॉझिट करून ये. आता हा बहाणा होता त्याला घरामधून दूर ठेवण्याचा. गणपत त्यांचे पैसे घेतो आणि शहरात बँकेकडे जातो. आता रस्त्यातला काटा दूर झाला असतो. सरपंच त्याच्या मित्रासोबत म्हणजे दीपकसोबत लताकडे जातो. लता दार उघडते तेव्हा सरपंच आणि त्याचा जो मित्र असते दीपक, ते खूप दारू पिलेले असतात. आता लता बघते की दोघेही दारूच्या नशेत आहेत. ते आतमध्ये येतात पण ती त्यांना विरोध करते कारण दोघेही खूप पिलेले असतात. तेव्हा सरपंच तिला 5,000 नाही तर 10,000 रुपये देतो. म्हणतो की गप बैस, आम्ही जे करतो ते आम्हाला करू दे. आता लता 10,000 रुपये पाहून ही गप्प बसते आणि त्यानंतर सरपंच आणि त्याचा मित्र दीपक हे दोघेही तिच्यासोबत संबंध बनवतात. जोपर्यंत त्यांचं मन भरत नाही तोपर्यंत ते तिच्यासोबत वेळ घालवतात. त्यानंतर तेथून निघून जातात. आता जेव्हा ते तिथे जातात तेव्हा लताची शेजारीण त्यांना बघते आणि तिला कळतं की हा सरपंच का बरं नेहमीच हिच्या घरी येत असतो. जेव्हा गणपत संध्याकाळी थकून घरी येतो तेव्हा ती शेजारीण घडलेला सगळं प्रकार गणपतला सांगते. ती म्हणते, तुला माहिती आहे का, जेव्हा कामावरती जातो तेव्हा हा सरपंच तुझ्या घरी येतो आणि तुझ्या बायकोसोबत चुकीचं काम करतो. तिच्याकडे थोडंसं लक्ष ठेव. आता हे ऐकून गणपत याला खूप राग येतो. तो सरळ घरात जातो आणि त्याबद्दल लताला म्हणतो की शेजारींची जी मावशी आहे आणि तिने मला असं असं सांगितलं आहे. त्यावर लता त्याला काही ना काही बहाणे सांगून त्याला गप्प करते. आता हे जे सरपंच आणि लताचं अनैतिक नातं सुरू झालं होतं त्यामध्ये सरपंच हा खूप खुश होता आणि त्यामुळे तो असा विचार करतो की यांना जे दूध डेअरी सुरू करायची होती त्यासाठी आपण त्यांना मदत करायला पाहिजे. त्यामुळे तो लताला 2 म्हशी घेऊन देतो. गणपतला खूप आनंद होतो. आपला सरपंच किती दयाळू आहे, आपल्याला आर्थिक मदत तर करतोच आहे, त्याचबरोबर त्याने मला काम देखील दिलं आहे. पण त्याला काही माहीत नव्हतं की सरपंचाचा नेमकं काय उद्देश आहे आणि तो भविष्यामध्ये काय भयंकर कांड करणार आहे. आता घरामध्ये 3 म्हशी आल्या होत्या. त्यामुळे लता त्या म्हशीचं दूध काढू लागली आणि आता ती दूध विकण्याचं काम करू लागली. गणपत सरपंचाच्या शेतामध्ये काम करायचा आणि जे 2 म्हशी आल्या होत्या
त्यांचं सगळं चारा पाणी सगळं देखभाल ही लताच करू लागली आणि कधीकधी म्हशीला आंघोळ करण्यासाठी ती जवळच्या नदीवरती त्यांना घेऊन जायची. तारीख असते 28 ऑक्टोबर 2025ची. तेव्हा सरपंच लताला कॉल करतो आणि म्हणतो की मी तुझ्याकडे येऊ का? त्यावरती लता म्हणते मी आता म्हशींना नदीवरती घेऊन आली आहे. त्यावर सरपंच म्हणतो तू तिथेच थांब, मी लगेच आलो. आता सरपंच आपली गाडी काढतो आणि नदीवरती जातो. तिथे दूरपर्यंत कोणीही नसतं आणि ती म्हशींना नदीमध्ये सोडते आणि ती नदीच्या किनाऱ्यावरती बसली असते. सरपंच तिथे येतो आणि तिथे त्यांचं बोलणं सुरू होऊन जातं. बॉयफ्रेंड गर्लफ्रेंड असल्यासारखं नदीच्या किनारी बसतात आणि निसर्गाचा आनंद घेतात. तेव्हा तिथेच त्यांचे पाण्यात मस्ती सुरू होऊन जाते. तो तिच्या अंगावरती थोडंसं पाणी फेकतो, ती त्याच्या अंगावर पाणी फेकते. बघता बघता तो नदीमध्ये उतरतो आणि लताला नदीमध्ये येण्यासाठी सांगतो. ती नाही करते, पण तो तिला नदीमध्ये खेचतो आणि तेथेच ते पाण्यामध्येच मस्ती करू लागतात. आता बघता बघता ते कधी रोमॅन्टिक होऊन जातात ते त्यांनाही कळलं नाही आणि ते पाण्यामध्ये जातात आणि तिथेच त्यांचे कार्यक्रम सुरू होऊन जातात. आता पाण्यामध्येच त्यांचे कार्यक्रम सुरू असतानाच अचानक सरपंचाच्या पायाला कसला तरी स्पर्श होतो. तेव्हा तो बघतो तर काय, तिथे एक साप आला असतो. त्या सापाला बघून सरपंच घाबरून जातो आणि तो जोरात पाण्याच्या बाहेर निघतो. पण लताला तेथून लवकर बाहेर निघता येत नाही आणि तो साप लताला चावून घेतो. आता तिला मदत करण्याच्या ऐवजी सरपंच सापाला बघून तेथून पळून जातो आणि लता तिथेच पाण्यामध्ये अडकून जाते. तो साप तिला चावतो आणि त्यानंतर तिच्या संवेदनशील भागामध्ये घुसतो आणि त्याच ठिकाणी तिचा मृत्यू होऊन जातो. काही वेळामध्ये पूर्ण गावामध्ये लताच्या मृत्यूची बातमी गावभर पसरते. पोलिसांची टीम येते. लताचा मृतदेह पाण्याच्या बाहेर काढला जातो. त्यानंतर तिचा मृतदेह पीएमसाठी पाठवण्यात येतो. पोलिसांची चौकशी सुरू होते आणि काही तासामध्ये कळतं की लतासोबत जो सरपंच होता त्या सरपंचामध्ये आणि लतामध्ये प्रेम संबंध सुरू होते आणि त्या दिवशी ते नदीमध्ये दोघं होते आणि तेव्हाच तेथे साप आला आणि त्यांनी तिचा जीव घेतला. सरपंचाने स्वतःचा विचार न करता अनैतिक संबंध ठेवले, त्यामुळे याचा भयंकर परिणाम झाला. पोलिसांनी सरपंचाची चौकशी केली तेव्हा त्याने घडलेला सर्व प्रकार सांगितला. समाजामध्ये अशा विचित्र घटना घडत आहे, यावर आपला विश्वास बसणे देखील कठीण आहे. आपण कल्पना देखील करू शकत नाही अशा घटना दिवसेंदिवस घडतच आहे. आजच्या कलयुगात भयंकर घटना घडत आहे, ज्यामध्ये माणुसकी विसरत चालला आहे. त्यामुळे प्रत्येकाने सतर्क राहिले पाहिजे. तुम्हाला या घटनेबद्दल काय वाटते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.